श्री स्वामी समर्थ। आज कामिका एकादशी, संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू, एकादशीचे पुण्य मिळेल, शत्रू त्रास पितृदोष संपेल। नमस्कार स्वामी भक्तांनो आणि माझ्या सर्व लाडक्या ताई दादांनो, श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस साधा सुद्धा नाही, आज आहे कामिका एकादशी। आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील ही एकादशी इतकी शक्तिशाली आहे की स्वयं भगवान श्री कृष्णांनी या एकादशीचे महत्त्व सांगताना म्हटले आहे की या दिवशी केलेला एक लहानसा उपाय सुद्धा माणसाचे नशीब पूर्णपणे बदलू शकतो। पण ताईंनो, तुमच्या आयुष्यातही असं होतंय का? कितीही मेहनत केली तरी हातात पैसा टिकत नाही, घरात अचानक विनाकारण भांडणे होतात, रात्री शांत झोप लागत नाही, किंवा कोणीतरी गुप्त शत्रू तुमच्या पाठीमागे त्रास देतोय? जर हो तर समजून जा, तुमच्यावर पितृदोष किंवा वास्तुदोष असू शकतो। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा अत्यंत गुप्त आणि अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे, जो आज कामिका एकादशीच्या संध्याकाळी फक्त 5 मिनिटात तुम्हाला करायचा आहे। कापुरात सोबत ही एक वस्तू जाळायची आहे। ही वस्तू कोणती, ती कशी जाळायची आणि कोणत्या वेळेला जाळायची हे मी तुम्हाला व्हिडिओच्या मध्यभागी टप्प्याटप्प्याने सांगणारच आहे। जर हा उपाय तुम्ही चुकवला तर एकादशीचे पुण्य फळ मिळताना अडथळा येऊ शकतो। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी आपल्या कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हे पावन नामस्मरण नक्की लिहा। भगवंताचे नाव लिहाल तर तुमच्या सर्व अडचणी आत्ताच दूर व्हायला सुरुवात होईल। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा, तुमच्या नातेवाईकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग जाणून घेऊया कामिका एकादशीचा हा चमत्कारिक उपाय। माझ्या प्रिय बहिणींनो, आपण रोज संसार करतो, कष्ट करतो, पण कधी कधी आपल्याला वाटतं की आपलीच नजर आपल्या घराला लागलेली आहे का, किंवा पितरांचा कोप झाला आहे का? ब्रह्मवैवर्त पुराणात आणि पद्मपुराणात कामिका एकादशीचे वर्णन करताना लिहिलेले आहे की या एकादशीचे व्रत आणि आजच्या दिवशी केलेले दीपदान हे 1000 यज्ञांचे फळ देते। पण आजच्या आधुनिक जगात आपल्याकडे मोठा यज्ञ करायला वेळ कुठे आहे? म्हणूनच आपल्या ऋषीमुनींनी आणि थोर संतांनी अत्यंत सोपे पण प्रचंड ताकदीचे उपाय सांगून ठेवलेले आहे। आज संध्याकाळी जेव्हा सूर्य अस्ताला जातो आणि रात्र सुरू होते, ज्याला आपण प्रदोष काळ किंवा संध्याकाळची वेळ म्हणतो, त्यावेळेस आपल्या घरात लक्ष्मी आणि श्री विष्णूंचा प्रवेश होत असतो। याच काळात जर आपण कापुराचा एक विशिष्ट वापर केला तर घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा जळून खाक होते। पण थांबा, तुम्ही विचार करत असाल की ताई, कापुरात अशी कोणती एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे शत्रूंचा त्रास संपेल आणि पितृदोष निवारण होईल? ती वस्तू तुमच्या स्वयंपाकघरातच आहे। ती विकत आणायला तुम्हाला बाजारात जाण्याची किंवा हजारो रुपये खर्च करायची अजिबात गरज नाही। पण ती वस्तू वापरायची एक विशिष्ट पद्धत आणि मंत्र आहे। तो मंत्र आणि वस्तू मी पुढच्या काही मिनिटात तुम्हाला सांगणारच आहे। त्याआधी आपण हे समजून घेऊया की पितृदोष आणि शत्रूचा त्रास नेमका का होतो। माझ्या लाडक्या ताईंनो आणि दादांनो, आता मी जे सांगणार आहे ते अतिशय मन लावून आणि शांतपणे ऐका। आज मी तुम्हाला असे काही प्रश्न विचारणार आहे जे कदाचित आजपर्यंत तुम्हाला कोणी विचारले नसतील, पण तुमच्या मनात हा विचार नक्कीच आला असेल। ताईंनो, मला अगदी प्रामाणिकपणे सांगा, तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या घरात खालीलपैकी काही गोष्टी घडत आहेत का? पहिली गोष्ट, तुमच्या घरात सतत कोणी ना कोणी आजारी पडतंय का? म्हणजेच बघा, एखाद्याचे औषध संपत नाही तर दुसऱ्याला दवाखान्यात न्यावे लागते।
डॉक्टरांच्या फेऱ्या मारून मारून तुम्ही हैराण झाले आहात. घरात पैसा येतो, पण तो सगळा पैसा औषध पाण्यावर उडून जातोय. दुसरी गोष्ट, घरात एखादे लग्न कार्य ठरत आले की ऐन वेळी मोडते का, किंवा घरात कोणतेही शुभ काम, मग ते नवीन घर घेणे असो, पूजा असो वा एखादा नवा उपक्रम असो, ऐन मोक्याच्या क्षणी त्यात काहीतरी मोठी अडचण येते आणि काम तिथेच थांबते. तिसरी गोष्ट, तुमचे पती किंवा मुलगा दिवस रात्र मेहनत करतात, पण व्यवसायात किंवा नोकरीत त्यांना हवे तसे यश मिळत नाही. हातात आलेला मोठा घास ऐन वेळी हिरवून घेतला जातोय. अचानक कामे अडकतात आणि सतत आर्थिक तोटा होतोय. आणि चौथी सर्वात महत्त्वाची गोष्ट, घरात खाण्यापिण्याची, अन्नधान्याची कोणतीही कमतरता नाही. सर्व काही ठीक आहे, तरी सुद्धा घरात पाऊल ठेवताच एक दडपण येतं. घरातील माणसांमध्ये विनाकारण चिडचिड, किरकिर आणि भांडणे होतात. घरात एक प्रकारची अस्वस्थता आणि उदासीनपणा पसरलेला असतो. ताईंनो, जर या 4 पैकी 2 जरी गोष्टी तुमच्या घरात रोज घडत असतील तर सावधान व्हा. हे नुसते साधे संकट नाही. शास्त्र सांगते की हा पितृदोष असू शकतो. जेव्हा आपल्या पितरांची कृपा आपल्यावर राहत नाही किंवा घरात वास्तुदोष वाढतो, तेव्हा असे न दिसणारे अडथळे आपल्या आयुष्यात उभे राहतात. आणि या उलट, जर तुमचे कोणाशीही वाईट संबंध नसतानाही लोक विनाकारण तुमचे शत्रू बनत असतील, पाठीमागे तुमची निंदा करत असतील, तुमच्या चांगल्या चाललेल्या संसारावर आणि मुलांवर लोकांची वाईट नजर पडत असेल, तर समजून जा की तुमच्या भोवती एक प्रचंड नकारात्मक ऊर्जा जमा झालेली आहे. ती वाईट नजर किंवा शत्रूचा दोष तुमच्या प्रगतीच्या सर्व वाटा बंद करू शकतो. पण ताईंनो, निराश होऊ नका. घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही. कारण आजची कामिका एकादशी ही केवळ एक तिथी नाही, तर ही या सर्व वाईट ऊर्जेचा, पितृदोषाचा आणि शत्रूंच्या दोषांना जाळून खाक करण्याचा सर्वात मोठा महामुहूर्त आहे. आषाढ महिन्यातील या पवित्र दिवशी श्री विष्णूंची आणि महालक्ष्मीची अशी अद्भुत कृपा बरसते की योग्य वेळेला केलेला एक लहानसा उपाय तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडू शकतो. आज संध्याकाळी मी जो एक गुप्त उपाय तुम्हाला सांगणार आहे ना, तो केल्यानंतर अवघ्या 24 तासाच्या आत तुम्हाला स्वतःच्या घरात एक वेगळंच बदल जाणवेल. घरातील ती भारी वाटणारी हवा हलकी होईल, मनातील अस्वस्थता गायब होईल, घरातील चिडचिड पूर्णपणे थांबेल आणि वर्षानुवर्षे थांबलेली कामे एकामागून एक मार्गी लागायला सुरुवात होईल. हा माझा तुम्हाला शब्द आहे. चला तर मग आता तुमचा एकही क्षण वाया न घालवता मी तुम्हाला कापुरासोबत जाळायच्या त्या एक मुख्य गुप्त वस्तूचा महा उपाय आणि त्यासोबत करायचे 3 अतिशय विशिष्ट आणि शक्तिशाली उपाय अगदी सोप्या भाषेत सांगते. ताईंनो आणि दादांनो, आता अगदी शांत चित्ताने लक्ष देऊन ऐका. जर शक्य असेल तर एका कागद आणि पेन जवळ घ्या आणि मी जे सांगते ते प्रत्येक पायरी, स्टेप व्यवस्थित लिहून घ्या. कारण उपायात एक छोटीशी चूक सुद्धा उपायाचा प्रभाव कमी करू शकते. तुम्ही विचार करत असाल की ताई, अशी कोणती एक गुप्त वस्तू आहे जी कापुरासोबत जाळल्याने पितृदोष आणि शत्रूचा त्रास एका रात्रीत शांत होतो? तर ती वस्तू दुसरी तिसरी काही नसून तुमच्या स्वयंपाकघरात सहज मिळणारी 2 अखंड लवंगा, 1 चिमूटभर काळे तीळ हीच आहे. हो ताईंनो, अगदी बरोबर ऐकलाय. अखंड लवंग आणि काळे तीळ. आता हा उपाय नक्की कसा करायचा, त्याचा प्रत्येक नियम काय आहे तो टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. पहिली गोष्ट, उपायाची योग्य वेळ. आज कामिका एकादशीच्या संध्याकाळी 6:30 ते रात्री 8:30च्या दरम्यान, म्हणजेच प्रदोष काळात हा उपाय करायचा आहे. शास्त्रानुसार जेव्हा सूर्य अस्ताला जातो आणि रात्र सुरू होते, ती वेळ अत्यंत पावन असते. याच वेळेत
वाईट शक्ती कमजोर असतात आणि सात्विक शक्तीचा प्रभाव सर्वात जास्त असतो. दुसरी गोष्ट, लागणारे साहित्य. एक मातीची किंवा पितळेची पणती. ॲल्युमिनियम किंवा प्लॅस्टिकची वस्तू अजिबात वापरू नका. 2 ते 3 भीमसेनी कापूर. भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर चालून जाईल, पण भीमसेनी कापूर अत्यंत पवित्र मानला जातो. अखंड लवंगा. लवंग घेताना एक विशेष काळजी घ्या. ती लवंग कुठेही तुटलेली नसावी किंवा खंडित नसावी. लवंगेच्या डोक्यावर ते लहानसे फूल असणे अत्यंत आवश्यक आहे. 1 चिमूटभर काळे तीळ. ज्योतिषशास्त्रात आणि धर्मशास्त्रात काळे तीळ हे थेट पितरांशी जोडलेले असतात. तिसरी गोष्ट, सर्वात आधी स्वच्छ हात पाय धुवून तेव्हा पुढे किंवा तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात उत्तर पूर्व दिशेला किंवा मुख्य प्रवेशद्वाराजवळ शांतपणे बसा. मातीच्या किंवा पितळी पणतीत कापूर ठेवा. त्या कापुरावर 2 अखंड लवंगा ठेवा. लवंगा ही महालक्ष्मी आणि संकटमोचन हनुमानजींची अत्यंत प्रिय वस्तू मानली जाते, जी घरातील अडथळे दूर करते. त्यानंतर त्यावर 1 चिमूट काळे तीळ अर्पण करा. चौथी गोष्ट म्हणजे मंत्र आणि प्रार्थना. आता कापूर पेटवा. कापूर जाळायला लागला, तुमचे दोन्ही हात जोडा, डोळे मिटा आणि अगदी एकाग्र मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय आणि श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा जप करायला सुरुवात करा. कापूर जळत असताना भगवंताकडे अतिशय भावुक होऊन मनापासून प्रार्थना करा. हे भगवान श्री विष्णू, हे माझ्या कुलदेवते आणि हे माझ्या पितृदेवांनो, आजच्या या पवित्र कामिका एकादशीला मी हा लहानसा दीप अर्पण करत आहे. माझ्या घरावर, माझ्या कुटुंबावर आणि माझ्या मुलांवर ज्या काही वाईट नजर असतील, जो काही पितृदोष किंवा शत्रूचा त्रास असेल, तो या जळणाऱ्या कापुराच्या सोबत आणि लवंगेसोबत पूर्णपणे जळून खाक होऊ दे. आमच्या घरात शांती, समृद्धी आणि आनंद येऊ दे. 5वं म्हणजे, जेव्हा कापूर, लवंग आणि काळी तीळ एकत्र जळून लागतील तेव्हा त्यातून एक अतिशय पवित्र आणि सुहासिक धूर निघेल. ही पणती हातात घ्या आणि ती धुरी तुमच्या संपूर्ण घरात, विशेषतः घराच्या 4ही कोपऱ्यांमध्ये, मुख्य दाराजवळ आणि हॉलमध्ये फिरवा. फक्त बाथरूम किंवा शौचालय सोडून सर्वत्र फिरवा. हा उपाय केल्याने नक्की काय चमत्कार घडतो सांगते. ताईंनो, यामागे खूप मोठे आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय कारण आहे. जेव्हा कापूर आणि अखंड लवंग एकत्र जळतात तेव्हा त्यातून निघणारी ऊर्जा घरातील नकारात्मक स्पंदने शोषून घेते. शत्रूची वाईट नजर किंवा कोणी केलेली गुप्त कटकारस्थानं या धुरामुळे तात्काळ नष्ट होतात. आणि जेव्हा काळे तीळ या अग्नीत जळतात तेव्हा पितरांना तृप्ती मिळते. पितृदोषाची तीव्रता शांत होते आणि पितरांचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर छत्रासारखा उभा राहतो. हा उपाय करून पहा. आज रात्रीचा तुम्हाला तुमच्या घरात एक वेगळीच प्रसन्नता, शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवेल. या मुख्य उपायासोबत जर तुम्हाला अत्यंत जलद फरक हवा असेल तर कामिका एकादशीच्या रात्री करावे असे आणखीन 2 लहान पण अत्यंत प्रभावी विशिष्ट उपाय नक्की करा. पहिला उपाय, तुळशीच्या रोपाजवळ दिव्याचा उपाय. एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालणे निषिद्ध मानले जाते, पण संध्याकाळी तुळशीजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ असते. आज संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावा आणि त्या दिव्यामध्ये एक लहानशी हळकुंडाची पूड किंवा चिमूटभर हळद टाका. यामुळे घरामध्ये श्रीमंती आणि लक्ष्मीचा कायमचा वास राहतो. दुसरा विशिष्ट उपाय, पिंपळाच्या झाडाखाली जल अर्पण. जर तुमच्या घराजवळ पिंपळाचे झाड असेल तर संध्याकाळी तिथे जाऊन एक दिवा लावा. पिंपळ वृक्षात सर्व पितर आणि श्री विष्णूंचा वास असतो. तिथे जाऊन पितरांची क्षमा मागा. जर बाहेर जाणे शक्य नसेल तर घरातच दक्षिणेकडे तोंड करून पितरांचे स्मरण करा आणि ओम पितृदेवोभ्य नमः हा जप करा.
पितृदोष एका दिवसात शांत होईल. माझ्या लाडक्या ताई दादांनो, धर्म आणि शास्त्रात सांगितलेले हे उपाय अतिशय सोपे वाटतात, पण यामागचे शास्त्र आणि श्रद्धा खूप मोठी आहे. तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती आज कामिका एकादशीच्या दिवशी भगवंताच्या चरणी अर्पण करा. श्री स्वामी समर्थ आणि श्री विष्णू तुमच्या हात कधीच सोडणार नाहीत. मला पूर्ण विश्वास आहे की आजचा हा उपाय तुम्ही नक्की कराल आणि तुमच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश नक्की येईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, जाण्याआधी कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. तुमचे एक कमेंट आणि एक लाईक मला असेच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोठे बळ देते. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मित्रपरिवाराला नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या एकादशीच्या पुण्याचा लाभ मिळेल. जर तुम्ही चॅनलवर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन घंटीचं बटन दाबा, जेणेकरून येणारे सर्व धार्मिक उपाय तुम्हाला सर्वात आधी मिळतील. पुन्हा भेटूया अशाच एका अत्यंत प्रभावशाली आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि स्वामी नामस्मरणात राहा. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री स्वामी समर्थ.